हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. पूनम एम कोळपे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आत्ताचे वाजले तुम्हाला सांगते 12 वाजले ते. पण माझं काहीच काम झालेलं नाही आहे. फक्त स्वयंपाक बनवून झालेला आहे. दोन भाज्या केलेत. एक अंड्याची भाजी केली आणि त्यांच्या टिफिनला दुसरी भाजी केली आणि भाकरी केलीत. बाकी काही एवढं केलेलंच नव्हतं. तर ते झाले. आता पटापटा म्हटलं ते सगळं उरकून घेऊ आणि सगळं काम वगैरे राहिलेलं आहे. अजून घरातलं काहीच घर झाडले नाही आहेत. तुम्हाला सांगते अजून अंगण वगैरे पण राहिले आपलं झाडायचं. सगळं ते झाडून घेते. पाणी आले, पाणी भरायचं आहे. स्ट्रेंजला काय सुट्टी असल्यामुळे म्हटलं जाऊ द्या म्हणून आज उशिराच उठाव. संध्याकाळी पण मला तुम्हाला सांगते मी 2 वाजेपर्यंत जागी होती. 2च्या नंतर झोपली. त्याच्यामुळे झोप तर काय होतच नाहीये. आणि दिवसाचं कधी असं झोपाय गेली की मला तर ती सवय नसल्यामुळे दिवसाची अशी झोपच लागत नाही. तर त्याच्यामुळे काय आपलं 5-10 मिनटं झोपायचं. झोपले तर तरी डोळे झाकले तरी जाग येतेच ऑटोमॅटिक. आणि कमी झोपली की 5-10 मिनटं जर झोप चुकून लागली आणि बाळ उठलं की घ्यायला गेले की म्हणजे 5 मिनिटाची झोप जर झाली तर असं माझं भयंकर डोकं दुखतं. त्याच्यामुळं का नाही मी शक्यतो झोपतच नाही दिवसाची आपली. आणि दळण पण करायचं राहिले. गव्हाचं दळण करून घ्यायचं आहे आज. दळण केल्याच्या नंतर तोपर्यंत तुम्हाला दाखवते. तर आपला कचरा आहे, काही झाडलेलं नाही, सगळं आहे असं अस्तव्यस्त झालेलं आहे. ही श्रेयांश पण घरी आहे. स्कूलला सुट्टी, त्याला आता काय क्रिसमसची सुट्टी, त्याच्यामुळे तो एन्जॉय करतोय. बोरे खातो. काय आहे, काय दाखवते, हे काय आहे? गोटे आणलेत होय. त्याच्या पप्पानी काल त्याला आणलेत, पण तोंडात घालू नको. टेन आणलेत का आणि 2 हंटर आणलेत का? चालते. हां, मोठे ना. बरं, जा इथंच खेळ, पण चप्पल घालून पायात जा, तसं जाऊ नको खेळायला. आज काय बोर आणलेत ते देतोय, मला दिले त्यांनी. काल त्याच्या पप्पाने बोरे आणले होते, ते देतोय खायला. इथंच खेळायला जाऊ नको लांब कुठेच. तर मग आता पटापटाक सगळं काम वगैरे आवरते, नंतर मी बोलते. स्वयंपाक झालाय पण बाकीचं सगळेच काम राहिले. घरातलं पण सगळं आहे तसंच आहे. तुम्हाला काहीच आवरलेलं नाहीये, कारण का उशिरा उठले की हा प्रॉब्लेम असतो. जर लवकर उठलं ना, श्रेयांची शाळा असलेली मला परवडते. आहे असं सगळं आहे. इथे कपडे वगैरे सगळे अस्ताव्यस्त झाले, ते बघितले का? इथं श्रीशाला पण झोपवली, झोक्यामध्येच म्हटलं झोपून टाकावं. हे सगळं काढायचं राहिले, काहीच नाही आवरलेलं. तर आता हे सगळं अगोदर आवरून घेते पटापटा आणि नंतर मी बोलते तुमच्यासोबत. तर घेते आता पटापटा. वाजलेत पण तुम्हाला दाखवते ते कंप्लीट 12 वाजलेत, तरी माझं काहीच काम झालेलं नाहीये. लवकर उठायचं, लवकर उठलं की सगळं काम होतं. नाहीतर हळूहळू. आणि तिचे पप्पा असतात तोपर्यंत थोडंफार तरी होतं, पण त्यांना पण काही झालेले असते. ते दिवसाचे म्हणजे दिवसभर भरपूर काम असतं, त्याच्यामुळे काय संध्याकाळचं त्यांना पण मी जागवत नाही की उठा घ्या वगैरे. कारण का ते कसं असतं, आपण तरी घरी असतो. घरी असल्यावर आपण थोडंफार का होईना आराम करतो किंवा लोळून असं म्हणजे झोपून तरी असतो, तिला घेऊन वगैरे मांडीवर असं आराम. पण त्यांना कसं कंटिन्यू काम वगैरे असतं, त्याच्यामुळे काय त्यांना मी म्हणत नाही की उठा वगैरे घ्या. ते एक तर त्यांचं काम खूप डेंजर, त्याच्यामुळे भीती वाटते की नको आपल्याला झोप वगैरे लागेल वगैरे, म्हणून त्याच्यामुळे मी त्यांना काही फोर्स करत नाही की तुम्ही उठून तिला घ्या वगैरे. तर आता मी करते पटापटा. आता मी नुसती बोलतेच, पण आधी ती झोपली त्याच्यामुळे पटापटा सगळं काम आवरून घेते आणि हे करते. तिचे पॅम्पर्स पण संपलेत आहे, पण घेणार आहे आता. पॅम्पर्स वगैरे घ्यायचे, त्याचे एकदम मोठं बॉक्सच आणणार आहे. सारखा छोटा आणला की लगेच संपतो या. तर मी सगळं काम पटापटा करून घेते. मॅट म्हणजे श्रीशाला खूप उपयोगाचं आहे. सो वगैरे केली किंवा काय केलं तर बेड अजिबात खराब होत नाही. ह्याच्यावरती मी टाकते सारखी. पण हे वॉश वगैरे करण्यासारखं आहे की असं नाही की लगेच हे करायचं एका साईडने, असं नाही. एकदम मऊ आहे. थंडी वगैरे पण खूप छान वाटतं ह्याचं. त्याच्यामुळे हे असे तिला घेतले, भरपूर आणलेत असले. संध्याकाळचे दिवसाचे पण वापरते गादीवरती वगैरे टाकायला. आणि हे खूप मोठे आणि हे छोटे छोटे पण आणले होते. असे खूप युजफुल आहेत, खूप छान वापरण्यासारखे. मस्तपैकी काल त्यांनी बाजारातून फ्रेश अशी मेथीच्या 2 जोड्या भेटले. तर एका भाजी हे एका पेंडीची मी सुक्की करणार आहे टिफिनला, आणि एक मस्तपैकी अशी गरगटी करणार आहे. खूप छान होती बाजरीच्या भाकरीसोबत खायला, खूप टेस्टी होती. मी तुम्हाला ह्याची रेसिपी सुद्धा दाखवेल की गरगटी भाजी कशी करतात. शक्यतो सगळेजण मेथीची आपली सुक्की भाजीच करतात, पण मी तुम्हाला दाखवेल की ह्याची कशी भाजी बनवतात, गरगटी कशी बनवतात ते. तर इथं मी म्हटलं चला सगळं काम वगैरे आवरत म्हटलं खूप कपाट पण पुसायचं होतं, म्हणून थोडंसं कपाट क्लीन करून घेतलं. वरनं थोडं पुसलं. श्रीषा रडतच होती, तिला झोका देत देत म्हटलं कपाट पुसून घ्यावं. तर इथं काल माझ्या चॉईसनी त्यांना शूज आणला होता. कसा आहे तो बघा,
शक्यतो त्यांना शूज जास्त टिकतच नाही आहेत, पण म्हटलं चला घ्या, आता एक छान घेतला आहे त्यांनी, मस्त या, मला आवडला हा, म्हणून मी म्हटलं घ्या हाच. तर शूज वगैरे झाला, नंतरनं स्वयंपाक करायला स्वयंपाक केला मी. अंड्याची भाजी केली मस्तपैकी. रेसिपी खूप छान आहे बघा तुम्ही. इथं तर कांदा घेतला आहे, कांदा व्यवस्थित छान असा भाजून घेतला या, आणि त्याच्यामध्ये कांदा लवकर भाजत नाही म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं नकळत मीठसुद्धा टाकलेलं आहे. मीठ टाकलं, आणि नंतरनं जे मसाले आहेत ना आपले, ते सुद्धा मसाले सगळ्या प्रकारचे आहेत ते काढलेत. इथं धना पावडर घेतले, इथं मटण मसाला घेतला, इथं लाल तिखट घेतलं, इथं कांदा लसूण, गोडा मसाला आणि आपला रेग्युलर मसाला, एवढे सगळे मसाले घेतलेले आहेत. ते ठेवले साईडला अगोदर, पण तुम्हाला रेसिपी दाखवायची होती म्हणून दाखवले काही काही घेणार आहे ते. नंतरनं व्यवस्थित हा सगळा कांदा एकदम छान असा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा व्यवस्थित. आणि तो परतल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला जी कांद्याची पेस्ट आहे, टोमॅटो पेस्ट आहे ना, ती सुद्धा त्याच्यामध्येच टाकायची. पण पूर्ण आधी कांदा व्यवस्थित चांगला भाजून देते, आणि कांदा भाजल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये ती टोमॅटोची पेस्ट जी आहे ती टाकून घेते. तर ह्याच्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट जी आहे केलेली ती टाकून घेतलेली, ती दोन्ही मिळून मस्तपैकी असे परतू व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि ते परतल्याच्या नंतरनं तर ते परतलं की व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतरनं कंटिन्यू हलवत राहायचं त्याला, नाहीतर खाली लागतं ते, व्यवस्थित करपत नाही त्याने. तर इथं सगळं व्यवस्थित बघा झालेलं आहे, भाजलेलं गेलं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये हे जेवढे आपले मसाले घेतले होते ते सगळे मसाले एकत्र करूनच टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि व्यवस्थित त्यांना परत नाही एकदा असं परतून घेते. आणि नंतर नाही का आपल्याला भांडं घ्यायचं आहे, छोटीशी प्लेट वगैरे काय असेल ती आपल्याकडे, ती प्लेट त्याच्यावरती झाकून ठेवायची, जेणेकरून ते मसाले वगैरे जे वास जो असतो ना तो चांगलं सगळं व्यवस्थित शिजले पाहिजे. म्हणून अशा प्रकारे एक प्लेट घेऊन त्याच्यावर व्यवस्थित झाकून घ्यायची, 2-3 मिनटं ठेवायची, नंतर ते काढायची. पुन्हा एकदा परत व्यवस्थित ते हलवायचं. हलवल्यानंतर मग आपल्याला थोडं 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 करून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, कारण का मसाला खाली लागतो. आणि गॅस मेन म्हणजे इथं कमी ठेवायचं ना. आता फोडणी देताना पाणी नेहमी टाकताना ना गॅस कमीच करून पाणी टाकायचं, जेणेकरून त्याच्यावरचं तेलही ओढत नाही. तर मी इथं थोडंच पाणी टाकलेलं आहे. आता हे सगळं एवढं पूर्ण पाणी जे आहे ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, ते पूर्ण पाणी मी आटून देणार आहे, आणि परत थोडं थोडं करत टाकणार आहे. असं पूर्ण हा ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित शिजवून घेणार आहे. लागेल तसं पाणी त्याच्यानुसार टाकणार आहे, कारण का तव्यामध्ये करते, एवढी काही जास्त होणार नाही. आणि मला जेवढी घट्ट पाहिजे नाही तेवढीच मी टाकते. त्याच्यानंतरनं मी अगोदर थोडंच मीठ टाकलं होतं कांदा भाजण्यासाठी. नंतरनं मी आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं त्याच्या भाजीच्या प्रमाणे आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर मीठ वगैरे झाले बघा. पूर्ण अगोदर मी ग्रेव्हीतलं पाणी सगळं आटून दिलं, आणि आता पुन्हा नंतरनं नेक्स्ट परत पाणी थोडंसं टाकलं आहे, कारण का तव्यामध्ये काही एवढं पाणी बसणार नाही, ना आपल्याला एकदम अशी पातळ पण नाही, आपल्याला घट्टच लागणार आहे. त्याच्यामुळे थोडं थोडंच टाकलं पाणी. नंतर ही व्यवस्थित त्याला उकळी येऊन दिली व्यवस्थित हे, आणि परत ना त्याच्यावरती अंडे जे होते ना, अंड्याचे काप केले होते ते व्यवस्थित भाजून घेतले, तर टाकले. आणि अंडी जी होती ना अगोदर तेलामध्ये घेतले, तेल मीठ आणि हळद याच्यामध्ये परतून घेतले होते. आणि नंतर ना काही अशा प्रकारे आपली ग्रेव्ही झालेली आहे. तर इथे सगळं काम वगैरे पण झालं होतं, सगळं नंतर दाखवलं तुम्हाला व्यवस्थित झाडलं. तिथं आपल्याला कचरासुद्धा पेटवायचा आहे, तो कचरा काही पेटवलेला नाही आहे, तिथं ढीग लावल्या, ते संध्याकाळीच काय पेटवणार आहे. त्याच्यामुळे आता काय नाही, तुम्हाला म्हटलं दाखवा थोडं शूट करून की आपण साफ वगैरे केलेलं. तर घर वगैरे पण व्यवस्थित स्वच्छ असं साफ वगैरे करून ठेवलं. अगोदर भरपूर कचरा वगैरे होता, आणि इथं आपली मेथीची जुडी वगैरे आहे ती व्यवस्थित नीट करून ठेवायची. काल बाजार आणलेला त्याच्यामुळे पिशवी तशीच आहे आपली. इथं बेडवरचं वगैरे सगळं काढलं, स्ट्रेशाला झोका देतच सगळं काम चालू आहे आपलं. तर इथं तिला झोका देतच होती मी, त्याच्यामुळे बेडवरचं हे सगळं बेडवरचं वगैरे व्यवस्थित सगळं आवरून ठेवलेलं. इथंच ह्याच्यावरचं पण पुसून ठेवलं, पण इथं जेवण वगैरे सगळं इथंच आणून ठेवलंय. म्हटलं श्रीशाला झोका देताच आपण इथं खालीच इथं जेवण करणार आहे. तर पाणी आले का बघायला गेले, पण पाणी काय आलेलंच नव्हतं. पण म्हटलं आता चला हे करून घ्यावं, पाणी नाही तर आपण जेवण करून घ्यावं. तर मी घरामध्ये आल्यानंतर जेवण वगैरे केलं मस्तपैकी. वातावरण बाहेर ऊन भरपूर झालं लागतंय, आणि घरात आले की थंडी वाजते, बाहेर गेलं की ऊन लागते. त्याच्यामुळे काही तर जेवण वगैरे सगळं खाली घेतले. आता जेवण वगैरे पटापटा करून घेते, ती झोपली तोपर्यंत. तर आता जेवायला बसलीच होते, जेवण झालं माझं. नंतर मग म्हटलं चला थोडंसं हे जेवण नाश्ता झाल्यानंतर म्हणजे शूट फक्त करून चहा घ्यावं, पिली पण काय होती, नंतर नाश्ता नाही सुद्धा केला जमलं मला नव्हता. शूट करायला. तर आता जेवण त्याच्यामुळे वगैरे म्हटलं करायचं, भूक तर लागली जास्त, पण म्हटलं अगोदर पाणी मारून घ्यावं अंगणामध्ये. ते लयच असं म्हणजे धूळ उडते भरपूर, त्याच्यामुळं अगोदर पाणी मारते व्यवस्थित. पाणी मारल्याच्या नंतर ना नका हे एक दाखवते तुम्हाला, हे मनी प्लांट. हे मी एकच आणलं होतं, रत्नागिरीला होती ना त्यावेळेस तिकडून आणलं होतं मी. हे एकच पान आणलं होतं,
माझी ही आठवण आहे तिकडची रत्नागिरीची. असं मस्तपैकी आलेलं आहे ते, खूप छान वाटतं. दारामध्येच आहे, असं वेल लावला आहे त्याचा, खूप छान वाटतं ते. मोबाईल असं धरून धरून. काय रे काय आला इथे, आला फिरून बुकणार. हा एक आहे आणि ह्याचा रूळ बघा दुसरा एक निवांत झोपलाय तिकडे झाडाखाली, दिसला का. आणि हा एक इथे बसलाय तो. तर चला आता मी पाणी वगैरे मारते त्याच्या अंगणामध्ये. आणि जाळ पेटवणार नाही, कारण का संध्याकाळी थंडी पडते, त्याच्यामुळे कोण ना कोण ते पेटवून देते. त्याच्यामुळे शेकायला वगैरे पण छान वाटतं. त्याच्यामुळे आता काय मी ही पेटवणार नाही. जर तिची नजर वगैरे काढायची असेल किंवा ही काढायचं असेल तर मी पेटवते, नाही तर तशी काय शक्यतो पेटवत नाही. करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.